नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे एमपीएससी परीक्षेत वेळेचे महत्त्व आणि आयुष्य बदलणारा प्रत्येक क्षण. हा आपला व्हिडिओ सेशनचा आजचा टॉपिक राहणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही कंबाईनची परीक्षा देणार असाल 2026 मध्ये, तर तुमच्यासाठी वेळेचे महत्त्व कसं असणार आहे हे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला कंबाईन 2026 मधून पोस्ट काढायची असेल त्याने डेफिनेटली आपले व्हिडिओ जे असतील ते तुम्ही डेलीच्या डेली ऐकत चला आणि त्यामधून व्यवस्थित तुम्हाला ज्या गोष्टी आत्मसात करायच्या त्या आत्मसात करून एका योग्य ट्रॅकवरती येऊन लवकरात लवकर पोस्ट काढून तुमचं आयुष्य सिक्युअर करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य बदलण्यासाठी आणि कंबाईन 2026 हाच तो क्षण आहे की ज्यामुळे तुमचं आयुष्य सर्वस्वी पद्धतीनं चारी बाजूनी बदलणार आहे. मात्र ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही तंतोतंत फॉलो केल्या तरच ह्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत. त्याच्यामुळे हे सर्वस्वी निर्णय तुमचा आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य आहे तसंच वर्षानुवर्षे पुढे ढकलायचं आहे. हा क्षण सर्वस्वी निर्णय जो आहे हा सर्वस्वी तुमचा असणार आहे. ठीक आहे. तर आपण जे बोलणार आहोत आज आपण वेळेबद्दल बोलणार आहोत आणि एका गोष्टीबद्दल जी तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांच्या मध्ये उभी असणार आहे ती म्हणजे आहे वेळ. ठीक आहे. कारण तुमचा निकाल आणि तुमची प्रिपरेशनची जर्नी याच्यामध्ये सध्या एकच भिंत उभी आहे आणि ती म्हणजे आहे ती वेळ. त्याच्यामुळे पहिल्यांदा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की वेळ जी आहे ती कोणासाठीही थांबत नाहीत. जगात प्रत्येकाला 24 तासच आहेत. ठीक आहे. तुमच्याकडे सुद्धा 24 तास आहेत, माझ्याकडे सुद्धा 24 तास आहेत आणि इतर जे तयारी करत असतील सगळेजण त्यांच्याकडे सुद्धा 24 तास आहेत. ना टॉपरला जास्त टाइम आहे ना अपयशी विद्यार्थ्याला कमी टाइम आहे. फरक फक्त इतकाच आहे की जो कोणी त्या 24 तासांचा योग्य वापर करतो आणि जो कोणी तो 24 तास वाया घालवतो तर हा फक्त इतकाच फरक आहे. लक्षात ठेवा. 24 तास ज्या असणारे तुमच्याकडे त्याचं तुम्ही कसं टाइम टेबल बनवता अभ्यासासाठी, कसं नियोजन बनवता आणि ते आत्मसात करून ते कृतीमध्ये प्रत्यक्ष कसे आणता सगळा गेम याच्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. आणि जो कोणी 24 तास फक्त विचार करण्यात वाया घालवतोय जाहिरात आल्यानंतर बघूया, अजून माझ्याकडे वेळ आहे, फक्त जर या विचारसरणीमध्ये जर एखादा विद्यार्थी असेल तर त्यांनी लवकरात लवकर डोळे उघडणं फार गरजेचं आहे. कारण एमपीएससी ही आता फक्त परीक्षा उरलेली नाही तुमच्यासाठी, तर ती वेळेच्या व्यवस्थापनाची अंतिम परीक्षा तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन केलं तर तुमच्या आयुष्याचं व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा वेळ कोणासाठीही थांबणार नाही. एक एक दिवस आपल्या आयुष्यातला निघत चाललेला आहे. ऑलरेडी 2026 मधले 2 महिने निघून गेलेले आहेत. अजून एक जर तुम्ही महिना वाया घालवला, लक्षात ठेवा याच्यासारखं दुर्दैव काहीही नसणार नाही. त्याच्यामुळे हा जो महिना आहे मार्चचा अजिबात तुम्ही वाया घालवू नका, नाहीतर तुमच्यावरती फार मोठं संकट जसं 2025 ला उभं राहिलं होतं सेम 2026 ला उभं राहू शकतं. त्याच्यामुळे आत्ताच तुमच्यासाठी वेकअप कॉल देतोय, कोणीही वेळ वाया घालवायचा नाही. पुढची गोष्ट अशी आहे की आजचा 1 तास उद्याची तुमची एक पोस्ट असणार. लक्षात ठेवा तुम्ही समजा आज मोबाईलवरती स्क्रोल करत 1 तास घालवला तर तो तास परत कधीच येणार नाही. कारण तुम्ही जे स्क्रोलिंग करताय ते विनाकारण त्याची काहीच तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये आज सध्या गरज नाही. 1 वर्ष द्या फक्त स्वतःला, सगळ्या सोशल मीडिया वगैरे सगळ्या बाजूपासून अलिप्त राहा. ठीक आहे. अजिबात वेळ जास्त त्याच्यामध्ये द्यायचा नाही. 5 मिनिटं तुमच्या गरजेची गोष्ट आहे जाहिरात आली बघा, पण बाकीच्या फालतू गोष्टीकडे अजिबात सोशल मीडियाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, नाहीतर पुन्हा तुमचं माइंड विचलित करण्याचा गेम मोठा खेळला जाईल आणि पुन्हा तुमची पोस्ट जी संधी असेल ती तुमच्या आयुष्यातून हिरावून घेतली जाऊ शकते. लक्षात घ्या. त्याच्यामुळं लक्षपूर्वक जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर तोच तास जो आहे हा तुमच्या नावापुढं उद्या PSI असेल, ST असेल किंवा ASO असेल असं तुमच्या नावापुढे लिहिलेलं असेल, जो तुम्ही 1 तास स्क्रोलिंग करण्यामध्ये वाया घालवता, रील स्क्रोल करण्यामध्ये वाया घालवता, युट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ स्क्रोलिंग करण्यामध्ये वाया घालवता, तोच जर वेळ तुम्ही युटिलाइज करून त्याच्या तिथं महत्वाच्या नोट्स बनवल्या, ठीक आहे, थोडंसं मेडिटेशन केलं, थोडंसं प्राणायाम केलं तर तो सुद्धा तुम्हाला बेनिफिट देऊ शकतो. ज्या गोष्टी आपल्या पोटसाठी गरजेच्या त्याच गोष्टी तुम्ही इथून पुढे केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आज वेळ जो आहे तो तुम्हाला अभ्यासामध्ये गुंतवला पाहिजे, कारण वेळ ही एक गुंतवणूक आहे. उद्या ती वेळ तुम्हाला अधिकार, प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य देणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे आपला की उद्या सुरू करतो हे सर्वात मोठं धोकादायक वाक्य आहे आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये गुरफटलेले आहेत. उद्या सुरू करतो कारण का माझी कंबाईनची परीक्षा जूनमध्ये आहे, जुलैमध्ये आहे आणि आता तर मार्च चालू आहे आणि मी त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे मी उद्यापासून चालू करतो, माझा आता मूड लागत नाही, मला आता चांगलं फ्रेश वाटत नाही, अशा जर तुम्ही विचारसरणीमध्ये असाल तर एमपीएससी तुम्हाला कधीही पोस्ट देणार नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळं
ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित तंतोतंत फॉलो करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी उद्यापासून सुरू करतो, उद्या कधीच येत नाही, तो येतो तेव्हा त्याचं नाव असतं आज. त्याच्यामुळे तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे आहे आज. आज जर तुम्ही अभ्यास सुरू केला नाही तर 2026चा पेपर तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे उद्या सुरू करतोय सर्वात धोकादायक वाक्य आहे. त्याच्यामुळे उद्या वगैरे काय म्हणू नका, आत्ताची वेळ तुमच्या हातामध्ये आहे. आज तुम्ही काय करताय याला फार महत्व आहे. आज जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं भविष्य सिक्युअर राहणार आहे. मात्र आजचाच दिवस जर तुम्ही विचार करण्यामध्ये आणि उद्या मरण ढकलत असाल तर ते तुमचं मरणच आहे एक प्रकारे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळं अजिबात आजचा दिवस उद्यावर ढकलू नका. पुढची गोष्ट आहे की वेळेचं तुम्ही गणित पक्क करा. समजा तुमच्याकडे परीक्षेसाठी आता 6 महिने असतील. ठीक आहे. साधारणपणे 180 दिवस तुमच्याकडे आहेत असं समजून चलो आपण. ठीक आहे. दररोज 8 तास जरी अभ्यास केला तरी तुमचे 1440 तास होतील. 1440 तास म्हणजे किती मोठा पिरियड झाला हे तुम्ही लक्षात घ्या. इतकं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे, 1440 तास. पण दररोज जर तुम्ही त्यातले 2 तास जरी वाया घालवले तरी 180 गुणिले 2 360 तास तुमचे वाया गेले. आणि 360 तास वाया म्हणजे जवळपास 45 पूर्ण दिवस तुमचे वाया गेले. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की 45 दिवस मागं राहायचं आहे की मला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे वेळेचं गणित तुमचं पक्का असलं पाहिजे. इथून पुढे लक्षात ठेवा, जे कोणी कंबाईनची परीक्षा देणार असेल त्यांच्यासाठी स्पेशली करून सांगतोय. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ऐका मी जे काही सांगतोय ते. वेळ जी अशी गोष्ट आहे ना, तीच आता तुमचं भांडवल आहे, तीच गुंतवणूक आहे. आणि ते अभ्यास करून तुम्हाला त्याचे वाढवायचं आहे. ते भांडवल तुम्हाला वाढवायचं अभ्यासाची गुंतवणूक करून करून. कारण त्यामधून तुम्हाला बेनिफिट आयुष्यभरासाठी मिळणार आहे, ना की एका वर्षासाठी नाही, संपूर्ण आयुष्यभरासाठी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. हे तुम्ही कुठेतरी लक्षात घ्या. टॉपर आणि सरासरी विद्यार्थी यांच्यामध्ये काय फरक आहे, तर टॉपर जास्त बुद्धिमान असतो म्हणून तो टॉपर नसतो. कारण तो फक्त वेळेचा आदर करतो म्हणून टॉपर असतो. तो वेळेवर उठतो, वेळेवर अभ्यास करतो, वेळेवर रिव्हिजन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींना नाही म्हणतो. आणि मात्र सरासरी विद्यार्थी असतो, त्याच्यामुळे सरासरी विद्यार्थी काय करतोय, अजून माझ्याकडे टाइम आहे, अजून बराच टाइम आहे, अजून 3-3.5 महिन्यात हळूहळू अभ्यास करूया, रिलॅक्स मध्ये राहूया, असं करून दिवसभरामध्ये एका दुसरा सुद्धा तास अभ्यास होत नाही आणि 24 तास त्याच्या आयुष्यातले वाया जातात. त्याच्यामुळे टॉपर जे आहे ते टॉपर बनतात, सरासरी विद्यार्थी आहे तो तसा सरासरी विद्यार्थी राहतो. त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे वेळेवर अभ्यास करा, वेळेवर रिव्हिजन करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया जातोय त्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. वेळेची किंमत जी आहे ती अपयशानंतर कळते, लक्षात ठेवा. ठीक आहे. वेळेची जी किंमत आहे ही तुम्हाला अपयशानंतरच कळते. कारण जेव्हा निकाल लागतो आणि तुमचं नाव यादीमध्ये नसतं तेव्हा आठवतं की तो वेळ जो आहे हा आपला वाया गेलेला आहे. तो वाया गेलेला रविवार असेल, तो ती न केलेलं रिव्हिजन असेल, तेव्हा उशीर झालेला असतो. त्याच्यामुळे आजच ठरवा, निकालाच्या दिवशी पश्चाताप नको आहे आपल्याला. त्याच्यामुळे जो कोणी वेळेवर ते अभ्यास करेल त्याला डेफिनेटली यश जे आहे ते मिळाल्याशिवाय तुमचं राहणार नाही. वेळेवर केलेली तयारी जी आहे ती तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते. जे विद्यार्थी वेळेचं नियोजन करतात त्यांना पेपरच्या दिवशी घाबरणारा अजिबात होत नाही, कारण त्यांचे रिव्हिजन प्रॉपरली झाले असते. कारण त्यांना माहित असतं की मी वेळेचा योग्य वापर केलेला आहे, आत्मविश्वासपूर्वक सगळ्या नोट्स मधून मी तयारी केलेली आहे आणि तो शिस्तीतून आणि वेळेच्या आधारामधूनच तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यामुळे वेळेवर केलेली तयारी तुम्हाला डेफिनेटली एक आत्मविश्वास देऊन जाते. त्याच्यामुळे वेळेला किंमत द्यायला शिका सर्वांनी. आणि प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी तुमच्यासाठी असते. दररोज सकाळी उठताना स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्या एमपीच्या स्वप्नासाठी आहे आणि एक एक दिवस मी जोडत जातोय, एक एक तास मी जपून वापरत जातोय. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही गणवेशात उभे असाल, लोक तुम्हाला साहेब म्हणून म्हणत असतील. समजा PSI म्हणून कुठल्याही तुम्ही जिथे तुमची जॉईनिंग असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तुम्हाला मिळणारा रिस्पेक्ट फार वेगळा असतो, लक्षात ठेवा. किंवा तुमच्या स्वतःच्या नजरेमध्ये आदर वाढलेला असतो, इतरांच्या बघण्याच्या नजरेमध्ये आदर वाढलेला असतो. ती जर वेळ तुम्हाला आणायची असेल तर प्रत्येक सकाळ ही तुमच्यासाठी एक नवीन संधी असणार आहे इथून पुढं. त्याच्यामुळं अजिबात वेळेला जे आहे महत्व द्यायला सर्वांनी शिका, तरच तुम्ही यामधून लवकरात लवकर बाहेर जे आहे ते पडणार आहात. आणि वेळ तुमच्या हातात आहे, तो तुमचा मित्रही होऊ शकतो आणि शत्रूही तुमचा होऊ शकतो. जर तुम्ही आज वेळेचा आदर केला तर वेळ उद्या तुमचा सन्मान करेल. आणि लक्षात ठेवा, वेळ कोणाचीही वाट पाहत नाही, पण जो वेळेचा आदर करतो वेळ त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे. आणि 1 तास अभ्यास आजच तुम्ही ठरवून घ्या, 1 तास जास्त अभ्यास करायचा, 1 तास कमी मोबाईल वापरायचा आणि प्रत्येक दिवस MPSC साठी जगायचा. तुमचं स्वप्न मोठं आहे, मग तुमच्या वेळ ही मोठ्या गोष्टींसाठी वापरा. 2026 तुमचं असू शकतं जर आजचा प्रत्येक क्षण तुम्ही जिंकलात तर, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वेळेला महत्व द्या, प्रत्येक क्षणाला महत्व दिलं पाहिजे तुम्ही. आणि यामधून लवकरात लवकर बाहेर पडून एखादी पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.